आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या कामकाजामध्ये शोक प्रस्ताव आहेत आणि त्या शोक प्रस्तावातलं पहिलं नाव म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं राजकीय दैवत म्हणता येईल आदरणीय दादांचं येणं मला असं वाटतं की माझ्यासारखा कमनशिबी आणि माझ्यासारखा दुर्दैवी दादांच्या नेतृत्वात काम करणारा एक कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्याला या पवित्र सभागृहाचं सदस्यत्व 13 मे 2020 ला आदरणीय अजितदादांच्या पुण्याईने मिळालं। या सभागृहामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्रजींना पाहिलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना पाहिलं, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना पाहिलं आणि जेव्हा जेव्हा आषाढी एकादशीला किंवा पंढरपूरला कधी जाण्याचा योग आला तेव्हा पत्रकार बाहेर आल्यावर विचारत होते की तुम्ही पांडुरंगाला काय साकडं घातलं आणि माझं ठरलेलं वाक्य होतं की एकदा तरी आषाढी एकादशीची महापूजा ही अजितदादांच्या हस्ते झाली पाहिजे आणि त्यावर बरेच लोक हसायचे, कोणी काय म्हणायचं, पण एक गोष्ट मात्र निर्विवादपणे या निमित्तानं सिद्ध होते की महाराष्ट्राला एक धडाकेबाज नेतृत्वाला मुकावं लागलं आणि एक लेख मी मध्यंतरी वाचला होता की महाराष्ट्राला न गवसलेला एक उत्कृष्ट मुख्यमंत्री किंवा न मिळालेला एक उत्कृष्ट मुख्यमंत्री ही जी सल महाराष्ट्राच्या मनात आहे ती कायम राहील। आज मी शिंदे साहेबांचं भाषण अत्यंत मनापासून ऐकलं, अत्यंत भावनिक भाषण होतं। उद्धवजींचं भाषण असेल, तरेकर साहेबांचं भाषण असेल, बंटी पाटील साहेबांचं भाषण, सर्वांचं आपण सर्व सभागृहातली सन्मान्य लोक ही खूप मोठी मोठी लोक आहात। अगदी या टोकावर बसलेल्या निलमताईंपासून अगदी सरनाईक साहेबांपर्यंत जे कोणी या सभागृहात बसलेले आहेत त्या तुमच्या तुलनेमध्ये मी फार सामान्य कार्यकर्ता आहे। माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा। आमच्या घरात कुठला राजकीय वारसा नव्हता। माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या खानदानात कोणी साधं ग्रामपंचायतचं सदस्यत्व पण काय असतं हे आम्हाला माहीत नव्हतं। 2019 ला शारदा प्रांगणामध्ये बारामतीला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एक व्याख्यानाचा योग आला। मला चांगलं आठवतं, रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी दादा उद्घाटन करून जाणार होते आणि कार्यक्रमाचा विषय त्यांनी वाचला की विषय काय आणि वक्ता कोण। मला म्हणाले तुम्ही कुठं असता? मी म्हटलं अकोला जिल्ह्यामध्ये असतो। तुम्ही काय करता? म्हटलं महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मांडणारा मी एक वक्ता आहे आणि मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्याच संघटनेत काम करणारा एक कार्यकर्ता आहे असं ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं। चळवळीबद्दल आता नितांत आदर असणाऱ्या दादांनी ते पत्रिका वाचली आणि म्हणाले तुमचा विषय आजच्या व्याख्यानाचा? मी म्हटलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा हा विषय म्हणून आमच्या पक्षात पण तुमच्याच नावाचे खासदार आहेत डॉक्टर कोल्हे, अमोल कोल्हे, आणि ते पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडतात आणि तुमच्या नावाचं आणि संभाजी महाराजांचं काही सख्य आहे का असं मिश्किलपणे म्हणाले। आणि माझ्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी मी विनंती केली होती आयोजकांना की दादांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करून निघून जावं पुढं, पण दादांना कोणीतरी सांगितलं आयोजकांपैकी की दादा भाषण संभाजी महाराजांचं चरित्र या वक्त्याच्या तोंडून ऐका, हा जरा वेगळ्या पद्धतीने मांडतो। आणि दादांनी गाडी टर्न केली आणि श्रोत्यांमध्ये जाऊन बसले आणि 2 तास 15 मिनिटं दादांनी ते पूर्ण भाषण ऐकलं आणि भाषणानंतर ऐकल्यानंतर 3 महिन्यानंतर मला दौंड शुगर कारखान्यावरून त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले यांचा फोन आला। माझ्याकडे नंबर पण नव्हता। मी बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंतीच्या व्याख्यानाला होतो। त्यावेळेस दादांनी म्हटलं मी 3 महिन्यापूर्वी तुमचं बारामतीला व्याख्यान ऐकलं, संभाजी महाराजांवर खूप चांगलं बोललात तुम्ही, तुम्हाला कधी मुंबईला येता आलं तर या आणि मला पक्ष कार्यालयात भेटा। त्यावेळेस पक्ष कार्यालय बलाट पेअरला होतं, पण त्या दिवशी ते बंद होतं आणि मग B4 बंगला होता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांचा, आणि तिथे मला भेटीचा वेळ ढिकले साहेबांनी दिला आणि त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही काम करणार का? मी म्हटलं हो, आमच्या पक्षात येणार का? दादा माझा काही राजकारणाशी संबंध नाही, पण तुम्हाला पाहायला भेटलं हेच माझं सौभाग्य समजतो। त्यामुळे तुमचं येत असाल तर तुम्हाला आम्ही पक्षात जबाबदारी देऊ
जयंत पाटील साहेब पण होते, मला चांगलं आठवतं, भुजबळ साहेब तिथे होते. हे माझा अनुभव मी सांगतोय आणि त्या अनुभवातून, कारण माझ्यापेक्षा सर्व अनुभवी लोक आहेत. तुम्ही प्रशासकीय अनुभव दादांचे सांगितले, पण मला एक खासगीचा अनुभव दादांचा सांगायचा होता. त्या दिवशी झालं असं की जयंत पाटील साहेब म्हणाले की तुम्ही बूथ बांधणीचा कार्यक्रम पक्षाचा हाती घ्या. त्यावेळेस दादा मिश्किलपणे हसले, म्हणत हा बूथ बांधणीच्या कामाचा माणूस नाही आहे, हा जरा मैदान मारण्याच्या कामाचा दिसतो, त्याच्यामुळे याला महाराष्ट्रभर आपण फिरवूया. आणि शिवस्वराज्य यात्रा खासदार कोल्हे साहेबांच्या आणि उदयन महाराजांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निघाली होती आणि त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता दादांनी मला म्हटलं की तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी व्हा. त्याच दिवशी पक्षातल्या अनेक लोकांनी पक्ष पण सोडून दुसऱ्या पक्षात गेले होते, पक्ष खाली झाला होता आणि जवळपास दादांनी अमोल कोल्हे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्यासोबत मला महाराष्ट्रभर एक संधी दिली. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर फिरलो आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी 2019च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि मग मला पण लोकांनी प्रचार सभेच्या निमित्तानं मागणी केली आणि मग आमच्या पक्षाच्या बरेच आमदार निवडून आले. महाराष्ट्र गाजवता आला, दादांसोबत फिरता आलं, प्रत्येकाच्या सभेला जाता आलं आणि 68 सभा, जीवनात कधी एसटी प्रवास न करणारा, म्हणजे फार कमी करणारा मी व्यक्ती, 68 सभा 2019ला मला मिळाल्या विधानसभेच्या. त्यावेळेस दादांनी पक्षाचा प्रचार करायला मला पहिल्यांदा हेलिकॉप्टरची व्यवस्था करून दिली आणि हेलिकॉप्टरमध्ये मी आणि दादा जयंत पाटील साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तो माझ्या जीवनाचा पहिला हेलिकॉप्टर प्रवास होता. पराभवानंतर एक रमेश थोरात, दौंडचे विधानसभेचे सन्माननीय माजी सदस्य, त्यांचा 650 मतांनी पराभव झाला होता आणि कार्यकर्त्यांनी एक पराभवाचा मेळावा घेतल्यानंतर दादांनी म्हटलं की एखादी सभा जर धनंजय मुंडे साहेबांची किंवा दादांची किंवा कोल्हे साहेबांची झाली असती तर ते 700 मताचा फरक निघाला असता. तर कार्यकर्त्यांनी म्हटलं जाऊ द्या, आता विधानसभा गेली तर जाऊ द्या, पण त्यांना विधान परिषदेवर संधी द्या. तेव्हा दादा चिडले आणि दादांच्या तोंडून आपसुक निघालं की काय आता तुम्हाला विधानसभेत संधी देतो, त्यात तुम्हाला निवडून येता येत नाही, आता विधान परिषद पण मागता. आता नाही, त्या पोरगं लय फिरलंय जरा पक्षासाठी, त्यानं जीवाचं रान केलंय, मी करन तर आमदार त्यालाच करन. आणि ती टीव्हीवर बातमी आली. त्यावेळेस मी अमरावती जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये होतो आणि मला वाटलं टीव्हीवर अशी बातमी जरी आली तरी हे किती म्हणजे सुखद धक्का आहे हा, की आपल्याला म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, मी आज प्रामाणिकपणे या सभागृहात सांगतो की माझ्या वडिलांनी दुसऱ्यांच्याकडे फक्त सालगडी म्हणून काम केले 20 वर्ष. त्यांच्याकडे शेण काढणं, गाई धुवणं आणि बैल चारणं, पुरण आणणं शेतामधलं, अशा कुटासा या छोट्याशा गावात, खारपान पट्ट्यातलं गाव, जिथं आता कपाशी व्यतिरिक्त दुसरं कुठलंच पीक घेता येत नाही, शापित असलेला विदर्भ जो शेतकरी आत्महत्येचा भाग आपण म्हणतो, त्या भागातून एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव, अजितदादांचं वाक्य होतं, त्या टीव्हीवर सुरू होतं की आमदार करणार तर मिटकरीलाच करणार. आणि कोरोना लागला होता आणि कोरोनाच्या काळात मला 9 मेला फोन आला दादांचा. रामायण टीव्हीवर सुरू असताना मी बाहेर फिरलो आणि म्हणाले तुझे काही पुस्तकं प्रकाशित आहेत काय? मी म्हटलं नाही दादा. तर म्हणाले काय तुला भाषणं जी केली त्याचं काही ऑडिट आहे का? म्हटलं काहीच नाही. तर त्यांनी फोन ठेवून दिला. नंतर मला 2 महिन्यानं कळलं होतं की राज्यपाल कोट्यामध्ये याचे निकष लागतात आणि ते निकष आपल्याकडे नाही आहेत. म्हणून दादांनी विधानसभा सदस्यातून विधान परिषदेवर आणण्याकरता एकटे दादा, म्हणजे पूर्ण पक्षाच्याही लोकांचा विरोध असताना, मी अगदी जबाबदारीने सांगतो, सतीश चव्हाण साहेब तुम्ही याचे साक्षीदार आहात, आणि त्यावेळेस 2 नावं फायनल झाली होती. एक शशिकांत शिंदे साहेब आणि 115 लोकांमधून शॉर्टलिस्ट काढून दुसरा अमोल मिटकरी, जो या महाराष्ट्र विधान परिषदेच्या पवित्र सभागृहाचा सदस्यत्व ज्या दिवशी उद्धव साहेबांनी शपथ घेतली, ज्या दिवशी नीलमताईंनी शपथ घेतली, राजेश राठोड साहेब होते, आम्ही सगळे 9 लोक, आणि त्या दिवशी दादांच्या आशीर्वादानं मी या परिषदेवर आलो. 2 वर्ष मला कामकाज कळत नव्हतं, कशा पद्धतीनं सभागृहाची आयुध मांडायची कळत नव्हतं. रामराजे साहेब त्यावेळेस सभापती होते, त्यांना पण भेट होतो. नीलमताई उपसभापती होत्या, त्यांचं खूप मार्गदर्शन असायचं. आणि कोरोनाच्या काळात मंत्रालयात गेल्यानंतर पहिल्यांदा मी एका बदलीचं पत्र दादांकडे घेऊन गेलो. म्हटलं एक बदली आहे DYSPची. दादांनी ते पत्र वाचलं आणि दादा त्यांच्या कडक भाषेमध्ये म्हणले, हे तुला बदल्या घेऊन आणण्याकरता काही आमदार केलेलं नाही
आमदार विधान परिषदेचा काय असतो तर जरा विधान परिषदेमध्ये बसा, पूर्ण वेळ तिथे हजर राहत चला. तिथे हजर राहताना महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी कळत असतो. चांगले चांगले संसदपटू त्या विधान परिषदेमध्ये आहेत आणि हे अशा बदल्याची कामं, मोठे मोठे रस्त्याची कामं हे विधानसभेच्या लोकांची असतात. हे विधान परिषदेच्या लोकांनी फारसं डोकं घालायचं नाही. आणि हे विद्वानांचं सभागृह आहे असं म्हणून पहिल्या दिवशी इतकं झापलं की त्याच्यानंतर मी परत बदलीचा कागद घेऊन दादाकडे काही गेलो नाही. आणि शेवटी राजकारणामध्ये माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता मोठा होत असताना अनेक ॲलिगेशन झाले. तसं पहिल्याच वर्षी 1 वर्ष पूर्ण झालं आणि कोणीतरी तक्रार केली की तुमच्या कार्यकर्ता जो आहे मिटकरी त्याने अकोल्यात 1.5 कोटीचा बंगलाच घेतलाय म्हणले. दादानी परत ज्या दिवशी मी एकदा आलो, दादाच्या लक्षात होतं. दादा म्हणाले, शहाण्या पहिल्याच वर्षी 1.5 कोटीचा बंगला घेतलाय रे. मी म्हटलं नाही दादा, असं काही नाही झालं. नाही म्हणलं, तुझी तक्रार आहे, तक्रारवर मौखिक सांगत नव्हते. तक्रार पक्षातलेच कोणीतरी माणसाची जिल्ह्यातल्या ती वाचली. म्हटलं दादा हे तुम्ही त्याचं ऐकला तर माझी पण बाजू, पण दादा दोन्ही बाजू ऐकून घ्यायचे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते रेंट ॲग्रीमेंट मागवलं आणि त्या दिवशी सांगितलं की दादा हे माझं स्वतःचं घर नाही, हे भाड्याचं घर आहे. पण जेव्हा मी माझं स्वतःचं घर बांधेल तेव्हा तुम्हाला यावं लागेल. हे 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि आत्ता 13 जूनला 2025 13 जूनला मागच्या वर्षी दादा त्या घरी आले. दादाचे पाय त्या घराला लागले आणि तो दिवस माझ्यासाठी इतका महत्वाचा होता की ज्या माणसाने म्हणजे 2020च्या पूर्वी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यापासून पासपोर्ट साईजचे फोटो किंवा छोटे साईजचे फोटो लागतात त्याच्यापासून काळजी घेताना त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले असतील किंवा आणखी एक व्यक्ती, यांनी सर्वांनी मिळून सहकार्य करून महाराष्ट्र विधान परिषदेवर मला संधी दिली. आणि मला माहित होतं की मागच्या अधिवेशनामध्ये माझं आदरणीय नीलमताईंशी मी बरेचदा भेटत होतो आणि मग ताईंना मलाच माहित चर्चा दोघांमध्ये काय झाली. आणि मग या अधिवेशनाच्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी मी नागपूरला दादांना भेटलो. दादा म्हटलं पुढे आता आणखी मला जबाबदारी द्या, संघटनेत मला काम करायचं आहे. तर दादा त्या दिवशी म्हणाले की 23 फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्याच्या पहिल्या दिवशी 2 वाजेपर्यंत आपलं कामकाज आटोपलं का तू 4 वाजता संध्याकाळी देवगिरीला येऊन भेट. तो दिवस म्हणजे आजचा 23 फेब्रुवारी 2026ला संध्याकाळी 4 वाजताची अपॉइंटमेंट मी अजितदादांची देवगिरीवर घेतलेली आहे. आणि आता 2:15 वाजता अजितदादांचा शोक प्रस्ताव मांडायला मी जर सभागृहात उभा असेल, यापेक्षा वाईट परिस्थिती आणि वाईट काळ हा माझ्यासाठी असू शकत नाही. हे शेवटचं अधिवेशन गाजवणं हे खूप मला वाटत. आणि काय प्रत्येक टीव्हीवर तरी एखादी बाईट आली तर पटकन मी पहिला फॉरवर्ड दादा इम्पॉर्टंट असं व्हॉट्सअपचा त्यांचा नंबर सेव्ह होता त्यावर पाठवत होतो. पण 27-28 जानेवारी कधी मला स्टार प्रचारक म्हणून फिरवलं. म्हणजे महाराष्ट्रात विधिमंडळात मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जो मिळाला हेही दादाची पुण्य त्या पाठीशी होती. लंडनमध्ये जो राष्ट्रकुल संसदीय अभ्यास दौरा होता त्यात सुद्धा दादांनी पहिल्यांदा मला लंडनला पाठवलं. जी पोरं कधी आमच्या जिल्ह्याच्या बाहेर गेलेली तशी मुलं लंडनला जाऊ शकली फक्त दादांमुळं. माझ्या मुले आता घरी आले होते. दादा म्हटलं मी वारकरी संप्रदायाचा आहे तर मी जरा शाकाहारी बेताचा माणूस आहे. तर म्हणले जे काय असेल चटणी भाकर ते द्या, फक्त शक्यतोवर गरम द्या. आणि जेवण झाल्यानंतर पोरीच्या डोक्यावर हात ठेवून कोण्या शाळेत आहे आणि अन्नदाता सुखी भाऊ असं म्हणून भरभरून आशीर्वाद देऊन गेले. मला प्रत्येक क्षण हा असा इतका म्हणजे 2020ला शपथ घेतली त्यावेळेस जन्म देणारे वडील जिवंत नव्हते शपथविधीच्या वेळेस. आणि 2026चं हे जे अधिवेशनाचं आमचे काही 9 सदस्यांचं शेवटचं अधिवेशन आहे यात अजितदादांचा शोक प्रस्ताव येणं मला असं वाटतं ही वाईट वेळ. माझा कोणी आणखी जीवनातला कुठलाही शत्रूतला शत्रू जरी असला त्याच्यावर हे येऊ नये. कारण अजितदादाचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचं शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीचं कधी न भरून निघणारं नुकसान आहे. अजितदादांना दरवर्षी भीमा कोरेगावला मी शौर्यस्तंभाला अभिवादन करताना पाहत होतो. दरवर्षी अजितदादा छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती असेल किंवा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं वडू तुळापूरचं जे स्मारक आहे त्या स्मारकाकरता सुद्धा दादांनी भरघोस विकास निधी उपलब्ध करून दिला. आज तुम्ही बघा 28 जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर आनंद दिघे साहेबांवर जो चित्रपट आला आता धर्मवीर, त्यामधलं जे गाणं आहे माझा आनंद हरवला, हे गाणं
कदाचित दादांसाठी आणि आत्ताच्या महाराष्ट्रासाठी बनलं होतं का असं अलीकडे प्रत्येकाचे, ज्या लोकांनी कधी दादांना पाहिलं नाही, प्रत्येक गाव हळहळलं, प्रत्येक कार्यकर्ता हळहळला, अख्खं सभागृह महाराष्ट्र हळहळतोय. आणि अशा उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली इतके वर्ष 4-5-6 वर्ष जे काही काम करता आलं ते आम्ही आमचं भाग्य समजतो. आमच्या कुटुंबाला एक आधार, माझ्यासारखे अनेकांचे कुटुंब दादांनी घडवले. पण जर संतवचन असं आहे की याच्यासाठी केला होता आट्टा असं आणि दिस शेवटचा गोड व्हावा असं जर संतवचन असेल तर दादाचा जीवनाचा शेवटचा दिवस गोड का झाला नाही याबाबत सुद्धा पांडुरंगाला भांडावं वाटतं आणि पांडुरंगाशी झगडावं वाटतं. की 40शीतले तुकाराम महाराज अचानक जसे जातात, त्यानंतर तुकोबाचे लहान भाऊ कान्होबा हे सदुंबरेला जाऊन हातात दगड घेऊन त्याच विठ्ठलाशी, ज्या विठ्ठलाचं वर्णन करताना शिंक जांभुळी खोकला नितुका वेळ वाया गेला, म्हणजे शिंक आली, जांभुळी आली, खोकला आला असेल, इतक्याचदा विठ्ठलाचं नामस्मरण न करणाऱ्या तुकोबाला अचानक जर जावं लागलं तर तेच दगड हातात घेऊन त्यांचा भाऊ कान्होबा विठ्ठलाशी भांडण करताना म्हणतो, धिंद धिंद तुझ्या करीनं चिंधळ्या. हे गाथेतले अभंग आहेत की तुझ्या चिंधळ्या चिंधळ्या विठ्ठला मी करेल, कारण माझा भाऊ अचानक कुठे गेला. आज सगळ्यांचं भाषण ऐकताना मोठे दादा गेल्याचा सुद्धा शिंदे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. माझी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, इथं सर्व मंत्रिमंडळ बसलेलं आहे. महाजन साहेब, आपल्यावर सुद्धा दादांचं तितकं प्रेम होतं. आपण तुमच्या भाषणातही भाऊक झाला. जामनेरला मी ते भाषण ऐकलं. योगेश कदम साहेब तर स्वतः त्या दिवशी अंत्यविधीच्या पहिल्या दिवशी बारामतीला होते. सरनाईक साहेब, आपण सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी आहात, ज्येष्ठ आहात. आम्ही फार लहान माणसं आहोत. आमची कदाचित ती तुमची बरोबरी सर्वांची करण्याची तेवढी आमची कुवत नव्हती, आम्ही मानतही नाही. अनेक कमिट्यांवर दादांनी मला चेअरपर्सन म्हणून सदस्य म्हणून घेतलं. तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या मोठ्या लोकांच्या या सर्वोच्च सभागृहाच्या एका खुर्चीवर बसण्याचं भाग्य, इतकंच काय 4 वेळ तालिकेवर बसण्याचं सुद्धा भाग्य, तालिका सभापती म्हणून, की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विनियोजन बिल मांडण्याकरता सभापती महोदय मला परमिशन द्यावी, मी चेअरवर बसलेलो असताना दादा खाली होते. हा मला असं वाटते या 6 वर्षातला सर्वात मोठा सर्वोच्च क्षण आनंदाचा होता. आणि याच कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचा प्रस्ताव येणं हा दुर्दैवी क्षण होता. म्हणून माझी सर्व मंत्रिमंडळांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या मनात शंकेचं काहूर आहे. तुम्ही फक्त भावना समजून घ्या. आम्हाला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाहीये. महाराष्ट्राच्या मनात शंकेचं काहूर आहे. दादाच्या मृत्यूची बाबतीत ज्या काही महाराष्ट्राच्या मनात शंका कुशंका आहेत, हे सत्य काय हे एकदा महाराष्ट्राच्या समोर आणण्याकरता आपण स्वतः गृहराज्यमंत्री आहात, सरनाईक साहेब आपण मंत्री आहात, प्रवीण दादा, आपल्याला हे भावना आमची माहिती आहे की ठीक आहे, आम्ही भावूक असू, आम्ही वेडे असू, आम्हाला वेड लागलं असेल, आम्ही पागल आहोत असं समजा. पण एकदा ब्लॅक बॉक्सचा डेटा हा विषय नंतर बाजूला ठेवूया. साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट कुठं ट्रॅफिक मध्ये अडले तेवढं तर फुटेज द्या. ते कुठं आहेत आता ते तर सांगा. तो कपूर, सुमित कपूर कुठं गायब झाला ते तर सांगा. हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे कुठं आहे. इतका मोठा नेता अचानक जात असेल आणि हे महाराष्ट्राच्या समोर येत नसेल तर याच्या मला असं वाटते ही फार, आता श्रद्धांजली आपण वाहतोय, त्यांना भावपूर्ण आदरांजली हे शब्दही आपल्याला वाहत असताना आपल्या डोळ्यात अश्रू आहेत, हे दाटून येतात आपल्याला. ते उद्धवजी भाऊक होताना मी आज पाहिले की जळ अंतःकरणाने त्यांनी श्रद्धांजली हा शब्द वापरला. पण आमचं म्हणणं असं आहे की एकीकडे आदरांजली देत असताना सुद्धा दुसरीकडे महाराष्ट्राच्या जनतेसमोर निदान दादा किती वाजता घरून निघाले, त्यांच्यासोबत OSD, PA, PS हे नेहमी असायचे. सगळे हे प्रवास करणारी लोक आहोत आम्ही त्यांच्यासोबत. मी स्वतः 9 ते 10 प्रवास दादांसोबत केले. त्यांच्या कुठंच काही हे दिसत नाही. असा इतका मोठा नेता अचानक आपल्या महाराष्ट्राच्या पटलावरून दूर जातो, हे मला असं वाटते फार मनाला वेदनादायी आहे. त्यांच्या अशा अपघात, त्यांच्या विमानाच्या अपघातानंतर महाराष्ट्रावर कोसळलेल्या संकटाला धीरोदत्तपणे त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सुनेत्रा वहिनी, ज्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात, त्यांनी शपथविधी घेतल्यानंतर सुद्धा अनेक पेपरच्या रकान्यांनी आपल्या बुद्धीचे दिवाळे काढले. आणि जे जे नामवंत लेखक आहेत त्यांनी पण, निलमते तुम्ही पेपर वाचले असतील कशा पद्धतीने त्यावर टीका टिप्पण्या केल्या. पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांच्या महाराष्ट्रात, जिजाऊंच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या महिलेनी छातीवर दगड ठेवून आणि सगळं दुःख पचवून जर हा निर्णय राज्याच्या हिताच्या दृष्टीने घेतला असेल तर त्या माऊलीला समर्थन करण्याऐवजी जर आपण त्यांचा विरोध करत असू तर मला असं वाटते तुम्हाला अहिल्यामाई होळकरांचा आणि तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या आई जिजाऊ साहेबांचा वारसा समजला नसावा.
म्हणून अशाही प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन स्वतः सुनेत्रा वहिनींनी आज खंबीरपणे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जी काही जबाबदारी पेललेली आहे ती लिहिली आहे, त्या पेलतीलच. त्यांच्या परिवारावर हे संकट कोसळलेलं नाही, नुसतं जय पवार असतील किंवा पार्थदादा असतील यांच्यावरच कोसळलेलं नाही, अख्ख्या पवार परिवारावरच कोसळलेलं नाही, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसावर आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरावर हे संकट कोसळलेलं आहे. अजूनही महाराष्ट्र दुःखातून सावरलेलं नाही. पण एक मात्र नक्की सांगतो, ज्या अमोल मिटकरीच्या घरात मागच्या 100 पिढ्यात कोणी ग्रामपंचायतला सदस्य नव्हता, त्याला महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये या लाल खुर्चीवर बनवण्याचं आणि हा बॅच लाल रंगाचा देण्याचं एक धडाकेबाज काम आणि ते किमया हे फक्त आणि फक्त अजितदादांमुळे होती. आणि रेणू या ठोकरा तर पुढचा थोडासा शब्द सुधारतो, दादा आकाश आहे एवढा. म्हणजे जे तुकाराम महाराज आकाश आहे एवढे, म्हणजे मनासारखा राजा आणि राजासारखं मन जसं म्हणतात तसं मनासारखा दादा आणि दादासारखं मन. आज त्यांच्या शोक प्रस्तावावर बोलण्याचं दुर्भाग्य माझ्यावर ओढवलं आणि हे माझा कमनशिबीपणा आहे. मी माझ्या संवेदना त्यांच्या चरणी व्यक्त करून इथे माझ्या वाणीला विराम देत असताना इतर जे आज शोक प्रस्ताव आलेत, स्वरूपसिंग नाईक, अशोक मोडक साहेब, गंगाधर पटणे, श्रीमती नीला देसाई यांच्या सुद्धा दुःखद निद्राबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि शोक व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला थांबवतो. संजय खोडके. सभापती महोदय, आजच्या शोक प्रस्तावावर बोलताना